श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. इंद्रयज्ञ. श्री शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी श्रीकृष्ण बलराम आपल्या सोबत्यांसह गायींना चरवून संध्याकाळी वृंदावनात परतले. त्यावेळी त्यांना गोपगणात उत्साहाचे वातावरण दिसले आणि धावपळी दिसून आली. घरी आल्यावर त्यांनी याचे कारण विचारले. नंद बाबा म्हणाले, कान्हा, उद्या आपण सर्व इंद्रयज्ञ करणार आहोत. श्रीकृष्णाने कुतूहलाने विचारले, बाबा, आपण इंद्रयज्ञ का करतो? तेव्हा बाबा म्हणाले, कृष्णा, इंद्र भगवान हा वर्षा करणाऱ्या मेघांचा स्वामी आहे. त्यांना प्रसन्न केले म्हणजे उत्तम वर्षा होते, शेती चांगली पिकते, आपल्या गोधनाला हिरवा हिरवा चारा मिळतो, सगळीकडे सुबत्ता राहते. म्हणून आपण इंद्रयज्ञ करून त्याला प्रसन्न ठेवतो. नंदबाबांचे वक्तव्य ऐकल्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, पिताश्री, प्राणी हा आपल्या कर्मानुसार जन्म घेतो आणि कर्मानेच मरण पावतो. त्याला त्याच्या कर्मानुसारच सुख, दुःख, भय आणि मंगल यांची प्राप्ती होते. ज्यावेळी सर्व प्राणी आपापल्या कर्माचीच फळे भोगतात, तेव्हा इंद्राच्या पूजेची काय आवश्यकता आहे? पर्वत गिरिराज आपणास धान्य, गवत, चारा पुरवितो. त्यामुळे आपले गोधन पुष्ट होऊन भरपूर दूध देतात. यासाठी आपण गायी, ब्राह्मण आणि गिरिराज पर्वताची पूजा करूया. आपण जी सामुग्री जमा केली आहे तिचा उपयोग या यज्ञासाठी करूया. श्रीकृष्णाचे मत सर्वांना पटले आणि त्यांनी जसा यज्ञ करावयास सांगितला होता तसाच संपन्न केला. ब्राह्मणांचे पूजन करून त्यांना भेटी देण्यात आल्या. गायींना हिरवे हिरवे गवत खाऊ घातले. नंदबाबा आणि सर्व गोपींनी गिरिराज पर्वताची प्रदक्षिणा केली आणि ब्राह्मणांचा आशीर्वाद प्राप्त केला. गोपींनी उत्तम साजशृंगार करून कृष्णांच्या लीलांचे गायन करीत गिरिराजाला परिक्रमा केली. भगवान श्रीकृष्ण गोपांचा विश्वास प्राप्त करण्यासाठी गिरिराजावर एक दुसरे विशाल शरीर धारण करून प्रकट झाले. श्रीकृष्ण गोपगणास म्हणू लागले, पहा कसे आश्चर्य आहे. गिरिराज साक्षात प्रत्यक्ष प्रकट होऊन आपली पूजा भोग स्वीकारित आहे. भगवंतांच्या प्रेरणेने नंदबाबा आणि अन्य वृद्ध गोपांनी गिरिराज, गोमाता आणि ब्राह्मणांचे विधिवत पूजन केले आणि सायंकाळ होताच श्रीकृष्णासह सर्वजण वृंदावनी परतले. अध्याय 24 समाप्त. गोवर्धन धारण. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, ज्यावेळी इंद्राला कळले की वृंदावनाच्या गोपगणांनी त्याची पूजा करण्याचे बंद केले, त्यावेळी त्याला अत्यंत क्रोध आला. त्याने प्रलय करणाऱ्या सावंतर्क मेघास वृंदावनात वर्षा करण्याची आज्ञा दिली. त्या मेघांनी नंदबाबांच्या व्रजावर मुसळधार पावसाचा मारा सुरू केला. आकाशात विजांचा कडकडाट आणि वादळही सुरू झाले. प्रचंड वादळाच्या प्रेरणेने मोठ्या मोठ्या गारा सुद्धा पडू लागल्या. या अवस्थेत समस्त व्रजवासियांनी श्रीकृष्णाची शरण घेतली. भगवान श्रीकृष्ण सर्वांना घेऊन गोवर्धन पर्वताकडे आले. त्यांनी एका हाताने तो गिरिराज उचलला आणि सहज लीलेने त्याला आपल्या अंगुलीवर धारण केले. त्यांनी सर्वांना उद्देशून म्हटले, माता, पिता आणि व्रजवासियांनो, या पर्वताच्या खाली या. सारे गोपी आपल्या गोधनासह गिरिराजाखाली विसावले. भगवंतांनी सतत 7 दिवसपर्यंत तो गिरिराज आपल्या अंगुलीवर स्थित ठेवला होता. इंद्राला वाटले, एवढ्या पावसाने वृंदावन संपूर्णपणे वाहून गेले असेल. 7 दिवसपर्यंत सतत मुसळधार पाऊस पडत होता आणि श्रीकृष्णाने 7 दिवस पर्यंत त्या गिरिराजाला आपल्या अंगुलीवर धारण करून ठेवले होते. 7 दिवसानंतर इंद्राने मेघांना परत बोलावले आणि वृंदावनाचे स्वरूप पाहण्यासाठी तो पृथ्वीवर आला. त्याला काय दिसले? समस्त व्रजवासी आपल्या गोधनासह
विशाल अशा गिरिराजाच्या खाली सुरक्षित आहेत आणि भगवान श्रीकृष्णाने तो 4 कोस लांबीचा पर्वतराज आपल्या अंगुलीवर धारण केला आहे. श्रीकृष्णाच्या योगमायेचा हा प्रभाव पाहून इंद्राच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही. पाऊस पूर्णपणे थांबताच श्रीकृष्णांनी सर्व गोपगणांना घरी पाठविले आणि गिरिराजास यथास्थानी प्रस्थापित केले. इंद्रास आपल्या कृत्याची लज्जा वाटली. तो श्रीकृष्णास शरण आला आणि त्याने भगवंतांची स्तुती केली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, इंद्रा, तुला ऐश्वर्य, धन, संपत्ती आणि सत्ता यांच्या योगाने अत्यंत अभिमान झाला होता. मी तुझ्यावर कृपा करून तो भंग केला. यामुळे तू माझे नित्य निरंतर स्मरण राखू शकशील. भगवंत इंद्राला अशा प्रकारे आज्ञा देणार होते. त्याच वेळी कामधेनू आपल्या संतानासह तेथे आली. तिने भगवंताचा चरण स्पर्श करून स्तुती केली. त्यानंतर कामधेनूने आपल्या दुधाने आणि इंद्रांच्या ऐरावताने आपल्या सोंडेत भरून आणलेल्या आकाशगंगेच्या जलाने देवर्षीसह श्रीकृष्णास अभिषेक केला. इंद्राने भगवंतास गोविंद या नावाने संबोधित केले. त्यानंतर देवेंद्र श्रीकृष्णाची आज्ञा घेऊन स्वलोकी परत गेला. अध्याय 25, 26 आणि 27 संपन्न झाले. वरुण लोकातून नंदबाबांची सुटका. श्री शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, नंदबाबांनी कार्तिक शुक्ल एकादशीचा उपवास केला होता आणि भगवंताची पूजा केली. त्या दिवशी रात्री द्वादशी लागल्यावर स्नान करण्यासाठी ते यमुना नदीच्या जलात त्यांनी प्रवेश केला. नंदबाबांना हे माहीत नव्हते की ती असुराची वेळ होती. त्यावेळी वरुण सेवक असलेल्या एका असुराने नंदबाबांना पकडून आपल्या स्वामींकडे नेले. नंदबाबा हरविले असल्याचे समजताच सर्व गोपगण म्हणू लागले, श्रीकृष्णा, तूच आता आपल्या पित्यास शोधून आणू शकतोस. त्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू साठले होते. श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञानाने जाणले की नंदबाबांना वरुणाचा कोणी सेवक वरुण लोकात घेऊन गेला आहे. श्रीकृष्ण वरुण लोकात गेले. त्यावेळी लोकपाल वरुणाने पाहिले की जगदीश्वर श्रीकृष्ण आपल्याकडे येत आहेत. त्यावेळी त्याने श्रीकृष्णांचे भव्य स्वागत करून मोठी जोरदार पूजा केली. भगवंतांच्या दर्शनाने त्याचा रोम रोम आनंदाने भरून गेला होता. त्यानंतर त्याने भगवंतांची मुक्त कंठाने स्तुती केली. आपल्या सेवकाकडून झालेल्या अपराधाची क्षमा मागितली. नंदबाबास घेऊन जाण्यास अनुमती दिली. भगवान श्रीकृष्ण आपल्या पित्यास घेऊन व्रजमध्ये आले. नंदबाबांना सुरक्षित पाहून यशोदा आणि समस्त गोप अत्यंत आनंदित झाले. नंदबाबांनी वरुण लोकातील लोकपालांचे इंद्रियातीत ऐश्वर्य आणि सुखसंपत्तीस पाहिले होते. त्याचबरोबर त्यांनी हे सुद्धा पाहिले की तेथील निवासी आणि त्यांचे पुत्र श्रीकृष्णांना अत्यंत नम्रभावाने वाकून वाकून नमस्कार करीत होते. नंद बाबांनी वृंदावनात आल्यावर आपल्या बंधू बांधवांना वरुण लोकाच्या ऐश्वर्याचे वर्णन करून सांगितले. वृंदावनातील सर्व गोपांना वाटले की जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी आपले मायातीत स्वधाम आपणास दाखवावे. भगवान श्रीकृष्णांनी गोपांच्या मनातीची इच्छा ओळखून त्या गोपगणांना माया अंधकाराने अतीत असे आपले स्वधाम दाखविले. ज्याचे स्वरूप सत्य, ज्ञान, अनंत, सनातन आणि ज्योती स्वरूप आहे, अशा ब्रह्माचा साक्षात्कार त्यांनी सर्व गोपगणांना करविला. समाधीनिष्ठ गुणातीत पुरुषच त्यांना पाहू शकतात. ते दिव्य भगवत स्वरूप पाहून नंद आणि गोप परमानंदात मग्न झाले. तेथे त्यांनी पाहिले की समस्त वेद मूर्तिमान होऊन भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत होते. हे दृश्य पाहून सर्व गोप परम विस्मित आणि अत्यंत आनंदित झाले. येथे अध्याय 28 संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.